सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा हरतालिकेची पूजा कशी करायची आणि त्याचं साहित्य काय काय असतं। तर बघा मी सर्व प्रकारची झाडाची पानं घेतलीत आणि इथं फुलं घेतलीत। असं काही नाही की आपल्याला सर्व साहित्य भेटलंच पाहिजे, ज्यामध्ये आहे जसं आहे तशी आपण पूजा करू शकतो। भोले बाबा आहे शेवटी, आपली मनभावी प्रार्थना जरी केली तर ते अर्पण करून घेतात। तर बघा इथं धोत्र्याची फुलं, परत देठ आलेली फळं घेतली, द्रुवा आणि वटीचं सामाईन पार्वतीसाठी, आणि इथं चंदन धूप घेतलेलं आहे, तसंच दूध म्हणजेच पंचामृत, स्वच्छ पाणी, आणि हे बघा वस्त्रमाळ घेतलेले आहेत मी। तर वस्त्रमाळ मी 4 बनवल्यात, नंदी, महादेव आणि सखी पार्वतीसाठी। तर जी आपण बिना कुंकवाची बनवली ती महादेवासाठी, आणि तसंच गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपण जेव्हा गणपतीची स्थापना करणार आहे तर त्यामध्ये स्नान घालता वेळेस ह्या पाकळ्या प्लेटीत टाकायच्या। तसंच वटीचं सामान घेतलेलं आहे। तर दिवा, आणि खास विशेष म्हणजे ह्याला रेतीचं महत्त्व असते। तर रेती घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यापासून शिवलिंग बनवायचा। तर असं प्रकारे पुन्हा हळदी कुंकू, चंदन, गुलाल घेतलेला आहे, आणि भोगसाठी मी वेगवेगळे फळं घेतलेले आहेत। जे आपल्याकडे असतील ते फळं आपण घेऊ शकतो, आणि तसाच गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे गणपतीच्या भोगसाठी। तर अशा प्रकारे हे बघा साहित्य जमा केले मी हरतालिकेसाठी। तर अशा प्रकारे आपली पूजा मांडून घ्यायची, असा शिवलिंग बनवायचा आणि अशी पूजा करायची। तर बघा किती मस्त प्रसन्न वाटते पूजा केल्याच्या नंतर। तर असं काही नाही की पूजा मुलींनी करू नये, महिलांना करावं, मुली आणि महिला दोन्ही पण करू शकतात। तर मुलीनं पूजा कशासाठी करायची, तर त्यांना चांगला पती भेटावा म्हणून, आणि महिला जे पूजा करतात ते पतीचं दीर्घ आयुष्यासाठी करतात। तर पार्वतीनं महादेवासाठी पूजा केली होती की मला हेच पती भेटावा म्हणून, आणि ते त्यांना भेटले सुद्धा। तर अशा प्रकारे ही पूजा केली जाते। आणि तर असं काही नाही की एवढं साहित्य पूजेला असावं, जे आहे ते आपण मांडू शकतो, त्याची पूजा करू शकतो। तर चला मग सबस्क्राईब करा, जे कोणी भोलेबाबाचे भक्त असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आणि पुन्हा एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा।